रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर या मार्गाने जात असताना चौफुला या ठिकाणी आपण नृत्य कला सादर करून सर्व वारकऱ्यांचं मनोरंजन केलेलं आहे. या माऊलींची सेवा करून आम्हाला भरपूर आनंद मिळाला. टाळ घोषाचा नाद आहे, तसाच चाळांचा पण नाद आहे. जसं विठ्ठलाचे टाळ तसे श्रीकृष्णाचे चाळ आहेत. या दोन्हींच्या संगमातून माऊलींची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, यातच आम्हाला आनंद आहे. सांस्कृतिक कार्यक्रम या वारीच्या माध्यमातून तुम्ही सादर केलाय, परंतु पूर्व काळात जर पाहिलं तर पोथी पुराणामध्ये स्वर्गातल्या अप्सरा आहेत. ह्या अप्सरांनी साधू संतांना सुद्धा मोह घातली होती आणि आज तुम्ही या माध्यमातून तुमच्या कलेच्या वृत्तीतून ह्या साधू संतांना आणि वारकऱ्यांना मोह घातले. हे काय सांगाल याबद्दल? वारकऱ्यांची सेवा करायला मिळते, वारकऱ्यांचं मनोरंजन होत आहे. जे थकून भागून आलेले वारकरी आहेत ते सुख समाधानाने जेवण करून नृत्य बघून जात आहेत. यापेक्षा अजून काय पाहिजे? अभंग आणि नृत्याची जुगलबंदी वारकऱ्यांसाठी दाखवतो, माऊलींच्या मनोरंजनासाठी ते करतो. यातूनच आम्ही अध्यात्म सांगतो. तुम्ही जी कला सादर केली, नृत्य सादर केलं, ह्या पंढरीच्या वारीमध्ये असणारे सर्व वारकरी बांधवांनी तुमच्या कलेचा आनंद घेतला, तुमच्या कलेला दाद दिली आणि आनंद व्यक्त केला. रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर ही वारी चालू असताना वारकऱ्यांना मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम केला जातोय आणि या ठिकाणी अप्सरा जशा स्वर्गात नृत्य करत असतात त्याप्रमाणे कला केंद्रावरील अप्सरा या वारकऱ्यांचं मनोरंजन करत आहेत आणि वारकरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जय हरी माऊली. कस काय वाटतोय कार्यक्रम? ताई, कार्यक्रम कस काय वाटतोय तुम्हाला? नाही झाला होय? या ठिकाणी कला केंद्राच्या माध्यमातून नृत्य सादर करणाऱ्या ह्या अप्सरा चौफुल्यावर अवतरलेले दिसून येत आहेत. पोथी पुराणामध्ये रंभा उर्वशी असा उल्लेख केला जातो आणि भूतलावरती या ठिकाणी वारकऱ्यांचं मनोरंजन करत आहेत. खाली बसा माऊली, खाली बसा सगळेजण खाली. चौफुला या ठिकाणी लावणी नृत्य सादर केलं जात आहे. वारकऱ्यांना मनोरंजन करण्यासाठी लावणी नृत्य केलं जात आहे. वारकऱ्यांची या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झालेली दिसून येत आहे. चौफुला कला केंद्र या ठिकाणी वारकऱ्यांसाठी मनोरंजन कार्यक्रम केला जात आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी कला केंद्रावरती मोठ्या संख्येने उपस्थित झालेले दिसून येत आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी स्वर्गातून अप्सरा उतरल्यासारखा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि सर्व वारकरी नागरिक या स्वर्गातल्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत.
अप्सरांचं नृत्य या ठिकाणी चौफुला कला केंद्राच्या माध्यमातून सादर केलं जात आहे. वारकऱ्यांसाठी मनोरंजन कार्यक्रम. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी वारी चौफुला या ठिकाणी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे. महिलाही या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर ही मार्गस्थ होत असताना चौफुला या ठिकाणी कला केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांची करमणूक केली जाते आणि या ठिकाणी सर्व वारकरी या कलेचा आनंद घेत असतात. जय हरी माऊली. जय हरी. काय सांगाल, कसा वाटतोय कार्यक्रम? असे कार्यक्रम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. कार्यक्रम पाहून कसं वाटतंय? पोथी पुराणामध्ये सुद्धा रंभा, उर्वशी आणि मेनिका यांनी साधू संत आणि ऋषींना सुद्धा मोह घालून अध्यात्माच्या मार्गातून आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गातून बाजूला बायकावण्याचा प्रयत्न केला होता. आता या वारीतले किती लोक बायकावले तिथं? वारीमध्ये असणारी लोक जे आहेत ह्या लोकांनी, तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं होतं, वेश्याला ही परमेश्वराची आराधना करण्याची परवानगी आहे. या पृथ्वी तलावरती असणाऱ्या प्रत्येक जीवाला त्याची आराधना आणि नामस्मरण करण्याची परवानगी आहे. हे करतात ते चुकीचं नाही, हे बरोबर आहे. परंतु केक करत असताना पाहणाऱ्याची नजर त्या प्रमाणे असली पाहिजे. साधू संतांना नाही सोडलं तर चला वारीचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी. एक अभंग म्हणा बाबा, अभंग म्हणा एखादा. गाव कुठलं? तुकाराम महाराजांचा एखादा अभंग म्हणून दाखवता का? येईल का नाही येणार? वारीत किती दिवसापासून येत आहे? पहिलीच वेळ आली. वारी नेमकी कशासाठी असते? जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर या मार्गाने मार्गस्थ होत असताना चौफुला कला केंद्र या ठिकाणी वारकऱ्यांना मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारीतील हजारो वारकरी या ठिकाणी या कला केंद्रामध्ये असणाऱ्या नृत्यांगना यांचा नृत्य पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पोथी पुराणामध्ये साधू संतांना सुद्धा रंभा, उर्वशी आणि मेनकांनी सोडलं नाही, तर या वारकऱ्यांना सोडतील काय, हाच खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. जगत